आवाज येतोय माझा? चला या लाईव्ह या. मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण संध्याकाळी लेक्चर घेणार आहोत गणिताचा 5 वाजता लाईव्ह गणित या विषयाचं लेक्चर घेणार आहोत. राहुल आलेला आहे, दिव्या आलेला आहे. जे मुलं आले नसतील त्यांना जॉईन करायला सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ना तुम्ही मेसेज द्या सर्वांना की जॉईन करा म्हणून लवकरात लवकर. ओके, जॉईन करायला सांगा पटापट. आज आपण मॅथ्सचं लेक्चर घेणार आहोत पोलीस भरती विषयी. 5 लोक जॉईन झालेत, बाकीचे लोक पण या. जवळपास 10-12 लोकांनी मला बोलले होते की सर आम्ही जॉईन करणार लाईव्ह म्हणून. त्यामुळे आपण आज सर्वांना. माझा आवाज येतोय का? रोहिणी, रोहिणी माझा आवाज येतोय का सांग बरं बाळा मला. आवाज क्लिअर येतोय का? अडचण नाही? सांग मला एकदा, आवाज क्लिअर येतोय का? आवाज येतोय, क्लिअर येतोय आवाज माझा? आवाज येत नाही का बाळांनो? येतोय का? ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके, तर आज आपला फर्स्ट टाइम पहिला दिवस आहे या या ऑनलाईन यायचा. ठीक आहे, या पद्धतीने आपण आपला जो काही हे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन वरती आपण याच्या अगोदर घेतलेलं नाही, पण यावेळेस घेऊया आणि ऑनलाईन चालू करूया. ठीक आहे, माझा आवाज तर येतोय तुम्ही सांगितल्या पद्धतीने. तर गणितातला आपण चॅप्टर घेणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टर वरती आज आपण लेक्चर घेणार आहोत. गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर आपला झालेला नव्हता म्हणून. ओके, तर बघा, गुणोत्तर आणि प्रमाण हे आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. गुणोत्तर आणि प्रमाण ऍक्च्युली आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतात, त्यांचं गुणोत्तर आणि प्रमाण आपल्याला काढायचं असतो. प्रमाण काढणे म्हणजे काय असतं नेमका, की दोघांना एकाच संख्येने भाग जातील अशा संख्यांचा आपल्याला शोध घ्यायचा असतो आणि त्या संख्येला भाग देऊन जास्तीत जास्त त्यांचं कमी संख्या करायची असते, म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचे असतात. तर आपण डायरेक्ट आता एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पल नुसार तुम्हाला मी समजून सांगेन किंवा एक दुसऱ्याचे किती पट असतात ते पण याच्यातून आपल्याला कळतं गुणोत्तरामधून. आता बघा, पहिला प्रश्न आहे आपला.
टाइप 1 मध्ये आपण पाहूया. टाइप 1 मध्ये प्रश्न आहे 4, 5 व 12 यांचं चतुर्थ पद काढा. चतुर्थ पद काढा. ओके, तर आपल्याला प्रश्न आहे 4, 5 आणि 12 यांचं चतुर्थ पद काढण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. चतुर्थ पद म्हणजे नेमकी काय, की इथं 4 आलेला आहे, इथं 5 आलेला आहे, इथं 12 आलेला आहे, पुढे चौथा पद, चौथी संख्या कोणती येणार. चतुर्थी पद म्हणजे काय, की चौथी संख्या कोणती येणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा, एक ट्रिक तुम्हाला सांगतो, ती ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आरामात काढता येईल. पहिली संख्या छेद दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेद चौथी संख्या. बघा, तुम्हाला जर या पद्धतीने प्रश्न आला, 4, 5 आणि 12 तीन संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्येचा आपल्याला समजा चतुर्थ पद काढा हा प्रश्न आला, आपण गुणोत्तर आणि प्रमाण घेत आहोत. तर चतुर्थ पद काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिली संख्या घ्यावी लागेल, नंतर तिसरी बरोबर छेदामध्ये दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेद चौथी संख्या. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. पुढे काय करणार आपण, पहिली संख्या काय तुमची 4, दुसरी संख्या आहे 5 बरोबर तिसरी संख्या काय 12. ओके, आणि चौथी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून काय समजायचं x, म्हणजे जी काही चौथी संख्या आहे, चौथी संख्या आपण काय मानायचे, चौथी संख्या बरोबर आपण मानणार x मानून, कारण चौथी संख्या आपल्याला काढायची, चौथी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण चौथी संख्या काय मानली, x मानली. पुढे काय करणार आपण, सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले x छेदामध्ये 5 गुणिले 12, म्हणजे या पद्धतीने समीकरण तयार होईल. 4 गुणिले तिरकस गुणाकार म्हणजे 4 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. तर काय होणार, x बरोबर हा इथे 4 गुणिले तर तिकडे जाताना काय होईल भागिले 5 गुणिले 12 छेदामध्ये 4, हा इकडे गुणिले तर तिकडे जाताना काय होईल भागिले, म्हणजे 4 एकी 4, 4 त्रिक 12, म्हणजे x बरोबर 5 त्रिक 15. या दोघांचा गुणाकार केला आपण, या दोघांचा गुणाकार केला 5 त्रिक 15, म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, x बरोबर 15 किंमत मिळाली, म्हणजेच चतुर्थ पद कोणती संख्या आहे, मग 15 संख्या आहे. या पद्धतीने तुम्हाला आन्सर मला दिलं, तुम्हाला समजून सांगितलं. तर कोणाकोणाला एक्झाम्पल समजलं तरी चॅट सेक्शन मध्ये चॅट करून मला सांगा बरं. बरं उत्तर द्या आता मला, जे काही मी एक्झाम्पल घेतलं तो तुम्हाला समजलं का, समजलं असेल तर येस करा, पटकन करा, आपल्याला वेळ नाही, जास्त वेळ वाया घालून चालणार नाही. राजकन्या पाटील समजलं, अजून बाकीचे विद्यार्थी, परत सांगू, अच्छा परत सांगू का, दिव्या शिरोळे, ठीक आहे परत एकदा सांगतो बाळा, लक्ष दे. तर बघा, आपल्याला प्रश्न विचारले 4, 5 आणि 12 चतुर्थ पद काढा, म्हणजे चौथे पद काढा. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तुम्ही या फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. पहिली संख्या छेदामध्ये दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेदामध्ये चौथी संख्या, आणि जी काही चौथी संख्या आहे ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणून त्या संख्येला आपण मानणार x. ओके, त्या संख्येला काय मानणार आपण, x मानणार. x मानल्यानंतर 4/5 बरोबर पहिली संख्या काय तुमची 4 आहे, दुसरी संख्या काय 5 आहे, तिसरी संख्या 12 आहे, म्हणून पहिली संख्या छेद दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेद चौथी संख्या माहित नाही म्हणून x. जर इथे बरोबरचं चिन्ह असेल तर काय करायचं,
ही संख्या या संख्येला तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर यांचा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 5 गुणिले 12. एक तर तुम्ही 12 पंचे 60 डायरेक्ट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, किंवा थोडं थोडं घेतून केलं तरी काय अडचण नाही. म्हणजे काय होणार आता, हा 4 इकडे गुणिले या x बरोबर काय गुणिले, तर तिकडे जाताना काय होईल, तो या ठिकाणी जाताना भागिले होईल. म्हणजे 5 गुणिले 12/4 इथे x बरोबर 4 आहे की 4, या 4 ने या 12ला भाग दिला म्हणजे 4 त्रिक 12. शेवटी आपल्याकडे उरलं काय 5 गुणिले 3, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला आपण आणि म्हणून 15, म्हणजे चौथी संख्या काय मिळाली आपल्याला 15. या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न घेऊया. आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो मी, नोटबुक घ्यायचंय. लेक्चर आपण शक्यतो आजचा जो काही प्लॅनिंग आहे तो जर सक्सेसफुल झाला तर आपण उद्यापासून कंटिन्यू लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करूया. तुम्हाला दिसतंय ना व्हाईट बोर्ड, अक्षरे वगैरे दिसताय, समजतंय का, एकदा सांगा बरं मला. एकदा अक्षर वगैरे व्यवस्थित दिसतंय का सांगा बरं. तोपर्यंत मी दुसरा प्रश्न घेतो तुमचा. आता टाइप 2 मध्ये बघूया आता आपण. दुसरा प्रश्न आहे 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद काढा. तृतीय प्रमाणपद काढा. ओके, आता बघा याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय केलं आपण, चतुर्थ प्रमाणपद काढलं, म्हणजे 3 संख्या. ओके, चला पुढचा प्रश्न घ्यायला हरकत नाही आता. ओके, तर बघा याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं, ओके याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय केलं आपण, चतुर्थ प्रमाणपद काढलं. तर या प्रश्नामध्ये काय करणार आहे आपण, तृतीय प्रमाणपद काढणार आहे, म्हणजे तिसरं पद काढणार आहे, तिसरं प्रमाणपद काढणार आहे. ओके, याच्या अगोदर आपण चौथं प्रमाणपद काढलं, तर या प्रश्नामध्ये आपण काय करणार आहे, तृतीय प्रमाणपद. यासाठी काय करायचं तुम्हाला, सिंपल जी ट्रिक आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलला यूज केली तीच ट्रिक आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. म्हणजे काय, पहिली संख्या छेदामध्ये दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या छेदामध्ये तिसरी संख्या. आता इथं बघा या ठिकाणी थोडस मी चेंज केलेलं आहे, कारण मागच्या वेळेस आपल्याला 4 संख्या होत्या, 4 पैकी आपण 4 संख्या घेतल्या होत्या, परंतु यामध्ये काय झालं, आपण 1, 2 आणि तिसरी संख्या काढायची आपल्याला. तिसरी संख्या म्हणजे तृतीय पद, हा तृतीय पद आपल्याला काय ते माहित नाही, म्हणून आपण काय मानलं, एक्स मानूया. तर आपल्याकडे काय सीन झालेला यावेळेस, आपल्याकडे 1, 2, 3 संख्या असायला हव्या होत्या, परंतु आपल्या समीकरणानुसार आपण 4 संख्या बसवलेल्या आहेत. मग बघा इथं दुसरी संख्या या तिसरी संख्येला जोडीला नाही कोणती संख्या, म्हणून आपण परत इथं दुसरी संख्या घेतलेली आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, आन्सर येऊन जाईल. ओके, मग पुढे काय करणार आपण, पहिली संख्या आहे तुमची 9, दुसरी संख्या आहे 12, बरोबर 12/x या पद्धतीने आपण मांडणी करणार. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. पुढे काय करणार, सरळ सरळ तिरकस गुणाकार, 9 गुणिले 12 गुणिले 12 आणि अजून 9 गुणिले, तर इकडे जाताना काय होईल तुमचं, भागिले होणार या पद्धतीने. ओके,
तर या संख्येला आपण परत भाग देणार. आता आवाज येतोय क्लिअर? थोडासा प्रॉब्लेम झाला तुम्हाला. 3 3 त्रिक 9 3 चौक 12 परत 3 3 त्रिक 3 चौक 12. म्हणजे आपण काय केलं, 3 ने 9ला भाग दिला, 3 त्रिक 9 म्हणजे इथं 3 उरला आहे तर 3 चौक 12 केला होता. परत या 3 ने या 12ला भाग दिला, 3 चौक 12 म्हणजे 4 उरले, इथं 4 उरले म्हणजे 4 चौक 16. मग x बरोबर किती आलं? 16. म्हणजे तिसरे प्रमाणपद किती आहे मग तुमचं? 16 आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. बरं, प्रश्न समजला का? चॅट सेक्शन मध्ये चॅट करून सांगा मला प्रश्न समजत. जरा क्वालिटी चेंज करा, तुमचं क्वालिटी चेंज केल्यावर व्यवस्थित दिसेल. राहुल चव्हाण, एकदा मी बोलतोय त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. थोडस ब्राईटनेस कमी जास्त होतो, काय प्रॉब्लेम नाही. आता व्यवस्थित दिसतंय का ते मला सांगा. राहुल चव्हाण, व्यवस्थित दिसतंय का बघा? सगळे अक्षर तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत का? नोट करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. हो, दिसतंय. व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? क्लिअर समजलं का? सांगा मला, समजलं असेल तर पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण. टाइप 3 बघूया आता आपण. $49 व 64 चे मध्यम प्रमाणपद काढा. मध्यम प्रमाणपद काढा. बघा काय. ओके, ठीक आहे, चला. 6, 10, 12 लोकांनी मला बोलले होते की यस आम्ही जॉईन करणार आहे लेक्चर, आणि लेक्चर जॉईन झाले किती? 6 लोक तुम्ही फक्त जॉईनिंग झाले. बाकीचे असेच असतात ते. ठीक आहे, असू द्या. तर बघा, 49 व 64 चे मध्यम प्रमाणपद काढायला सांगितलं होतं. आपण पहिला एक्झाम्पल घेतला, त्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं आपण? चतुर्थ प्रमाणपद काढलं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तृतीय प्रमाणपद काढलं. आता तिसरा एक्झाम्पल आहे, आणि या एक्झाम्पल मध्ये आपण काय बघणार आहोत? मध्यम प्रमाणपद काढायचं. तुम्हाला मध्यम प्रमाणपद काढायचं, बरोबर आहे. मध्यम प्रमाणपद काढण्याचं सोपी ट्रिक आहे. सरळ सरळ काय करायचं? 49 पहिले हा जो कर्ण आहे वर्गमुळात सगळ्यांनी मांडणी करायची. 49 गुणिले 64. काय करायचं? वर्गमुळामध्ये फक्त मांडणी करायची तुम्हाला. 49 गुणिले 64 म्हणजे या फॉर्म्युला जर आपण विचार केला की काय असणार फॉर्म्युला? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. जर आपण फॉर्म्युला मध्ये यूज केलं त्याचं, तर फक्त पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या या फॉर्मॅट मध्ये आपल्याला यूज करायचंय. म्हणजे 49 आणि 64 वर्गमुळात आलं, याचा अर्थ काय होतो की यांना हे वर्ग संख्या आहेत दोन्ही पण. काय आहे? वर्ग संख्या. ज्यावेळेस यांना आपण वर्गमुळातून बाहेर काढणार त्यावेळेस यांचं नॉर्मल होणार. या नॉर्मल संख्या होणार. म्हणजे काय होणार? 49 कशाचा वर्ग आहे? 7चा. गुणिले 64 कशाचा वर्ग आहे? 8 8 64 8चा. म्हणजे या दोघांचा वर्ग संख्या आहेत या. सरळ यांचा दोघांचा गुणाकार 7 8 56. बस, मध्यम प्रमाणपद कोणते मग? 56. झालं तुमचं उत्तर. एवढं सोपं आहे मध्यम प्रमाणपद काढणं. क्लिअर? समजलं का सांगा मला, नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला सांगा मला, एकदा परत चॅटिंग करा. समजलं का नाही समजलं ते? ओके ओके ओके, समजलं म्हणजे तुम्हाला.
म्हणजे आताचा हा टाईप 3 वाला सांगू का परत एकदा? अरे इझी 3 नंबर सांगा, म्हणजे हा 3 नंबरचाच एक्झाम्पल आहे ना. सरळ सरळ काय करायचं, त्यांचं वर्गमुळात मांडणी करायची आहे. तिसरा पद वाला एक्झाम्पल नाही आला का, नाही समजलं का? याच्यातलं काय म्हटलंय, 49 आणि 64चं मध्यम प्रमाणपद सांगितलं आपल्याला, मध्यम प्रमाणपद, तिसरे पद नाही. हा, मग मध्यम वर्ग संख्या तिसरं पद सांगितलं आपल्याला, मध्यम प्रमाणपद सांगितले, तिसरं पद सांगितलं नाही किंवा दुसरं पद सांगितलं नाही. त्यामुळे यांची मध्यम प्रमाणपद काढण्यासाठी तुम्हाला मांडणी याच पद्धतीने करावी लागेल. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या काय 49 गुणिले दुसरी संख्या काय 64. मग 49 कशाचा वर्ग आहे 7चा आणि 64 कशाचा वर्ग आहे 8चा. मग या दोघांचा होणार तुमचा गुणाकार. नोट करायला पाहिजे होतं, नंतर मी ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ अपलोड करून देईल, त्यावेळेस तुम्ही नोट करून घ्या. मग नोट करत चला. आपण लाईव्ह घेण्याचं कारण याच्यासाठी हेच आहे मित्रांनो, की तुम्हाला नाही समजलं तर मी तुम्हाला विचारतो की प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला समजलं नाही तर मी परत समजवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर मग यांचं 49 7 आला, 64 8 आला, दोघांचा गुणाकार केला 56 आला. बरं, असं तर तू मराठीतून टाईप केलंस तर बरं होईल. व्हॉइस टायपिंग घेऊन टाका तुम्ही, म्हणजे मला कळेल तरी. त्यांचा खालचा सर कोणता खालचा व्हॉइस टायपिंग घेऊन टाका, म्हणजे मराठीमध्ये लिहिलं तर म्हणजे पटकन कळतं आपल्याला. मध्यम वर्ग संख्यांचं येणार का सर? हा, मध्यम वर्ग संख्यांचाच येतो ना, संख्यांचाच वर्ग मध्यम वर्ग येणार. ओके, अजून काय प्रश्न आहे? कळालं का आता? अच्छा, टाईप 3 मधला 3 नंबरचा क्वेश्चन. दिसत नाहीये? आता दिसतंय का स्क्रीन? दिसतंय ना आता? ठीक आहे, चला पुढचा एक्झाम्पल घेतो आता. अरे, आम्ही जेवढे एक्झाम्पल घेतो तेवढे एक्झाम्पलचं तुम्ही क्लिअर करा. तुमचं काय डाऊट असेल ना, शेवटच्या क्षणाला बघू आपण, शेवटचे 15-20 मिनिटं तुमचं काय डाऊट असेल ते आपण क्लिअर करून घेऊ. आता जेवढं मी शिकवतो तेवढं करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. तर पुढचा प्रश्न आहे टाईप 4 मध्ये, बघूया आता आपण. 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी 48 सेकंदाशी प्रमाण काढा. आता बघा, आपल्याला प्रमाण काढायला सांगितलेलं आहे. ओके, प्रमाण काढा हे काय भानगड आहे ते पहिले आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. प्रमाण काढा हे काय भानगड आहे ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, 16 आणि 48 यांचं आपल्याला काय काढायचंय, प्रमाण काढायचंय.
तर या दोघांना या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, मांडणी करायची आहे. मांडणी केल्यानंतर एकाच संख्येने दोघांना भाग जाईल अशी संख्या तुम्हाला शोधायचं आहे आणि भाग द्यायचं आहे. ओके, एकाच संख्येने तुम्हाला भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे आणि भाग द्यायचा आहे. मग कोणती संख्या आहे बघा, 16 एकी 16 16 त्रिक 48. डायरेक्ट भाग जातोय, 16 एकी 16 16 त्रिक 48. म्हणजे एकास 3 प्रमाण आहे. ही जी संख्या आहे 16 सेकंद आणि 18 सेकंद हे कोणत्या प्रमाणात आहे, तर एकास 3 प्रमाणात आहे. झालं उत्तर, एवढंच तुम्हाला करायचं आहे. बरं, 16 सेकंदाचे आणि 18 सेकंदाशी जर प्रमाण काढा, असा या टाईप प्रमाण काढा प्रश्न आला, तर एकाच संख्येने दोघांना भाग द्यायचा आहे. म्हणजे दोघांना भाग दिला आपण 16 एकी 16 16 त्रिक 48 म्हणजे एकास 3 या पद्धतीने प्रमाण आलेलं आहे यांचं. ओके, नोट करून घ्या. समजलं का सर्वांना? दिसतंय व्यवस्थित सगळं काही? सांगा बरं पटापट पुढचा एक्झाम्पल घ्यायला. ठीक आहे, समजलं. आता याच टाईप मध्ये आपण दुसरा एक प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे या टाईप 4 मध्ये दुसरा प्रश्न घेऊया आपण. 2 लिटरचे 500 ml ची गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढा किंवा प्रमाण काढा, चालायला हरकत नाही. आता आपल्याला काय काढायला सांगितलं त्याने? गुणोत्तर काढायला सांगितलं, बरोबर आहे. 2 लिटर आणि 500 ml ची असणारा गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी. ओके, चला. ओके, 2 लिटरचे 500 ml ची गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी काय करायचंय तुम्हाला? आता मला सांगा 1000 ml बरोबर किती होतात रे? 1 लिटर होतात. काय होतात? 1000 ml बरोबर 1 लिटर. या ठिकाणी तुम्हाला लिटर मध्ये दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ml म्हणजे मिलीलीटर मध्ये दिलेलं आहे. 500 ml म्हणजे मिलीलीटर आणि 2000 लिटर म्हणजे 2 लिटर म्हणजे 2 लिटर आणि ते ml असं वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे 1000 ml म्हणजे किती होतो तुमचा? 1 लिटर होतो. मग आपल्याला काय करायचंय? हा जो 2 लिटर आहे या 2 लिटरला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला मिलीलीटर मध्ये. पहिली स्टेप काय करणार? हे जो 2 लिटर आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मिलीलीटर मध्ये. मग कन्वर्ट करणार बरोबर 2000 येणार. ओके, आणि हा 500 ml, हा 500 ml अशा पद्धतीने हा पण आता ml मध्ये कन्वर्ट झाला. हा तर ऑलरेडी ml मध्ये आहे, हा पण ml मध्ये कन्वर्ट झाला. पहिले काय केलं आपण? हा जो काय 2 लिटर आहे 1000 ml बरोबर 1 लिटर होतात. मग 2 लिटर बरोबर किती ml? त्या पद्धतीने आपण याला गुणाकार करणार म्हणजे 2000 ml होणार. म्हणजे 2000 ml आणि 500 ml यांचं काय काढायचं आपल्याला? गुणोत्तर आणि प्रमाण काढायचं आहे. गुणोत्तर काढायचं आहे. मग काय करणार? सरळ सरळ 2000 छेदामध्ये 500. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 एकी 5 5 चोक 20 म्हणजे किती येणार? 4/1 म्हणजे 4:1 या प्रमाणात आहे. काय आहे? 4:1 या प्रमाणात आहे. समजलं का? चॅट सेक्शन मध्ये सांगा समजलं की नाही समजलं. आताचं एक्झाम्पल आणि नोट करून घ्या. चला नोट करून घ्या. नोट करून झाला का मला सांगा यस झालं सर म्हणून. एकदा परत सांगू? ओके, परत एक बघा. 2 लिटर ज्याचं झालं असेल त्याने नोट करून घ्या. 2 लिटर आणि 500 मिली शी आपल्याला काय काढायचंय? प्रमाण काढायचंय. 2 लिटर आणि 500 मिलीची. 2 लिटर आणि 500 मिलीची. हा जो लिटर आहे याला सर्वात प्रथम आपण कन्वर्ट करणार ml मध्ये. कारण आपल्याला इथे काय दिलेलं? ml दिलेलं, तर इथं पण आपल्याला काय करावं लागेल? ml मध्येच कन्वर्ट करावं लागेल. तर 1000 ml म्हणजे 1000 मिलीलीटर याचा अर्थ काय होतो? 1 लिटर. 1 लिटर बरोबर किती? तर 1000 ml येतो.
1 लिटर बरोबर किती 1000 ml येतो. मग 2 लिटर बरोबर किती येणार तुमचं 2 लिटर गुणिले आपण 1000 प्रमाणे करणार 1 लिटरला 1000 तर 2 लिटरला किती 2000 मिलीलिटर. मग 2000 मिलीलिटर इकडे 500 मिली आहे. मग याचं काय काढायचं आपल्याला प्रमाणावरती 2000 ठेवलं खाली 500 ठेवलं. मग शून्य शून्य कट केले इकडचे 2 शून्य कट इकडचे 2 शून्य कट 5 की 5 5 चोक 20 4/1 म्हणजे 4/1 या प्रमाणात आहे. इझी आहे काय अवघड नाही याच्यामध्ये. ओके नोट करून घ्या. अजून एक एक्झाम्पल तुमच्यासाठी खास सेम कंडिशन मधला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमचं आणखी डाऊट जे काय असेल थोडेफार ते पण क्लिअर होऊन जातील. अजून काय डाऊट असतील ते पण तुमचे क्लिअर होऊन जातील. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. 6 महिन्याचे 1/1.2 वर्षाशी गुणोत्तर काढा. बघा वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण घेतो आहे. याच्यासाठीच घेतोय की जर तुम्हाला परीक्षामध्ये या टाईपचे जर एक्झाम्पल आले तर तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे. याच उद्देशाने मी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न घेत आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता आपण. 6 महिन्याचे 1.5 वर्षाशी गुणोत्तर काढा. 6 महिन्याचे 1.5 वर्षाशी गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर बघा पहिली गोष्ट इथं महिने कमी आणि वर्ष जास्त असतात. मोठी संख्या कोणती असते वर्षांची असते. आणि तुम्हाला माहित पाहिजे 1 वर्ष म्हणजे किती महिने तर 12 महिने. सरळ सरळ आहे 1 वर्ष म्हणजे किती महिने 12 महिने. आपल्याला काय दिलेलं 1.1/2 याचा अर्थ काय होतो 1.5 वर्ष. काय होतो 1.5 वर्ष म्हणजे एकंदरीत 12 महिन्याचं 1 वर्ष आणखी याच्यामध्ये 6 महिने टोटल किती महिने झाले मग 18 महिने. आपल्याला प्रमाण कशाबद्दल काढायचंय 18 महिन्यांबरोबर काढायचंय. आणि इथं त्यांचं जोडीला कोण दिलेलं आहे 6 महिने दिलेले आहे म्हणजे 6/18 महिने यांचा आपल्याला काय काढायचंय वर्षाशी गुणोत्तर काढायचंय. मग 6 × 6 = 6 × 18 म्हणजे 1/3 या पद्धतीने प्रमाण येणार. काय येणार 1/3 या पद्धतीने प्रमाण येणार. ओके समजलं का सांगा आता मला. समजलं असेल नोट करून घ्या आणि समजलं असेल तर सांगा. मी तुम्हाला काही सेकंदाचा वेळ देत जाईल काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे सगळ्यांचं झालं का. बरं मी प्रश्न क्रमांक वगैरे काही टाकत नाही. तुम्ही प्रश्न क्रमांक टाकून घ्या तुमच्या पद्धतीने लेवलनुसार. ओके तर पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. पुढचा प्रश्न आहे बघा 287 ला 4/3 गुणोत्तरात विभागा. ओके कसं आहे मला असं वाटतं मी ज्यावेळेस समोर बघतो त्यावेळेस थोडस झूम वगैरे होतात. मी जरा सेटिंग चेंज करून बघतो.
सापडत नाही, नंतर बघू नेक्स्ट टाइम. ओके, तर बघा पुढचा प्रश्न आहे 287 ला 4:3 गुणोत्तरात विभागा. या टाइपचे प्रश्न येतात आपल्याला परीक्षेमध्ये आणि हे कसं सोडवायचं ते मला तुम्हाला सांगणार आहे. 287 4:3 या विभागात विभागा म्हणजे या प्रश्नामध्ये काय काढायचं आपल्याला, पहिला भाग काढायचा आहे आणि दुसरा भाग काढायचा आहे. ऍक्च्युली तुम्ही जर हा प्रकरण जो आहे गुणोत्तर आणि प्रमाण हे जर तुम्ही प्रकरण कम्प्लिटली मी जेवढं शिकवलं तेवढं जर तुम्ही व्यवस्थित करून गेलात ना तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होईल. याचे अनेक प्रश्नांमध्ये तुम्हाला सोडवता येतो. ऍक्च्युली गुणोत्तर आणि प्रमाण काय असतं, भाग काढायचा असतात. एखादी गोष्ट दिलेली असते त्याचा आपल्याला भाग काढायचा असतो नेहमी. तर बघा सगळ्यात पहिले हे जे काही गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 4:3 या गुणोत्तराची काय करायचे, सर्वात प्रथम बेरीज करून टाकायची. हे जे काही गुणोत्तर दिलेलं आहे सर्वात प्रथम गुणोत्तराची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची आहे. ठीक आहे, सर्वात प्रथम काय करायचं तुम्हाला, गुणोत्तराची बेरीज करून टाकायची आहे. बेरीज आहे 4 अधिक 3 बरोबर 7. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काढायचं आहे, या 287 चा विभाग दोन भाग करायचे 287 चे. मग 287 चे आपल्याला काय करायचंय, दोन भाग करायचंय. 287 येणार तुम्हाला छेदामध्ये आणि त्याच्यावरती पहिला भाग काढण्यासाठी आपण इथं 4 ठेवू, कारण हा पहिला भाग. एक मिनिट हा. आता आपल्याला काढायचा आहे पहिला भाग. पहिला भाग काढण्यासाठी 287 नेहमी छेदामध्ये असणार आणि वरती असणार 4. हा पहिला भाग काढायचा आपल्याला. एक मिनिट, 287 नेहमी हा वरती ठेवायचा आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज जी केली आपण गुणोत्तर ते ठेवायचं आहे. बघा 287 वरती अंशामध्ये ठेवायचा, याला म्हणतात अंश, याला काय म्हणतात अंश म्हणतात आणि याला म्हणतात छेद. लक्षात ठेवा. जर तुम्ही आपलं याचं अपूर्णांकाचं प्रकरण तुम्ही माझं बघितलं असाल, आपलं अपूर्णांकाचं जवळपास सर्व चॅप्टर झालेले आहेत, ते जर तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला समजेल की 287 आणि 7 यांना काय म्हणतात वगैरे, कसं सोडवायचं ते पण सगळं सांगितलंय मी. ओके, तर बघा या पद्धतीने 287 अंशामध्ये आणि छेदामध्ये 7 येणार. गुणिले आपल्याला पहिला भाग काढायचा म्हणजे पहिल्या भागाचं किती आहे, 4 आहे, मग गुणिले 4 करायचं. ज्या भागाचा काढायचा ते इथं गुणिले करायचं. मग बघा 7 एकी 7, 7 चोक 28 आणि 7 एकी 7. लक्षात ठेवा एक गोष्ट कायम, तुमचे कमीत कमी 2 ते 20 पर्यंत पाढे-पाठ करून घ्या. जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असेल तर गणिताचं पैकीच्या पैकी उत्तर काढायचं असेल तर तुमचे बेसिक गोष्ट कम्प्लीट असणं महत्वाचं आहे. म्हणून 2 ते 20 पर्यंत काय करून घ्यायचं, तुम्हाला पाठ करून घ्यायचंय. ओके, मग बघा अशा पद्धतीने 41 आला. मग 41 गुणिले 4, 4 एकी 4, 4 चोक 16 म्हणजे किती आलं उत्तर, 164. म्हणजे पहिला भाग किती मिळाला आपल्याला, 164 चा भाग मिळाला. ओके, 164 चा भाग मिळाला. आपण असं पण करू शकतो, या ठिकाणी हा दोन भाग आहेत. 287 काय आहे, दोन भाग आहे. याच्यातून 164 वजा केलं तर उरलेली संख्या दुसरा भाग असणार. परंतु असं करण्यापेक्षा आपण दुसरा भाग, आता पहिला भाग काढला आपण, आता आपण काढूया दुसरा भाग. दुसरा भाग काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 287 वरतीच ठेवायचंय नेहमीप्रमाणे. ओके, आणि छेदामध्ये ठेवायचंय 7 गुणिले 3 गुणिले काय करायचं, 3 ठेवायचं. आता आपण या ठिकाणी 4 ठेवले, या ठिकाणी 3 का ठेवायचे, कारण हा जो दुसरा भागाचा काय गुणोत्तर 3 आहे म्हणून. मग परत सेम 41 गुणिले 3 एवढंच तुम्हाला करायचंय. बघा सेम करणार, सेम पद्धतीने आपण इथे समजणार 7 एकी 7, 7 चोक 28, 7 एकी 7. 41 गुणिले 3, 3 एक 3, 4 त्रिक 12, 123. 123 काय मिळालं आपल्याला, दुसरा भाग मिळाला. बस एवढं. तुम्हाला जर पटापट जरा गणिताची प्रॅक्टिस केली तर एक्झाम्पल आरामात सॉल्व्ह होतील. नोट करून घ्या आणि जर कोणाला काय अडचण आली असेल तर चॅट सेक्शन मध्ये सांगा मला, कोणाला काय प्रॉब्लेम आहे एक्झाम्पल मध्ये ते. दिव्या केशव शिरोड. ओके, दिव्या काय अडचण याच्यामध्ये बाळा, बघून घ्या, नोट करून घ्या आणि तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा मला. आता समजलं असेल तर येस करा.
पहिला भाग कसा काढायचा राहुल ते सांगू का? ओके, पहिला भाग कसा काढायचा ते एकदा परत सांगतो तुम्हाला. सगळा एकदा परत रिपीट करतो मी, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा, आता आपल्याला गुणोत्तर आणि बेरीज, गुणोत्तराची काय करायचं, सर्वात प्रथम बेरीज. बेरीज आलेली आहे 7, तर इथे किती आहे 287. हे जे 287 आहे ना, हे दोन भागाची अमाऊंट आहे, म्हणजे हा पहिला भाग, हा दुसरा भाग, या दोन भाग मिळून तयार झालेला आहे 287. मग आपल्याला या 287 चा पहिला भाग किती आहे आणि दुसरा भाग किती आहे, दोन भाग काढायचे आपल्याला. लक्षात ठेवा, ही 287 दोन भागाचा मिळून तयार झालेला आहे. तर पहिला भाग किती आहे आणि दुसरा भाग किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून पहिला भाग बरोबर काय करणार आपण, ओके, 287 वरती ठेवायचं आहे तुम्हाला, छेदामध्ये 7, या दोघांची जी काही बेरीज आली ती बेरीज या ठिकाणी ठेवायचंय. कोणता काढायचा आपल्याला, पहिला भाग. पहिल्या भागाचं गुणोत्तर किती आहे, 4 आहे, म्हणून या पद्धतीने 4 ठेवणार. मग 7 एकी 7, 7 चोक 28, 7 एकी 7, या 7ने 287 ला भाग द्यायचा आहे. तुम्हाला जर या पद्धतीने भाग देता येत नसेल तर ही पद्धत वापरा, आपल्या गरीबाची पद्धत आहे. सुरुवातीला तुम्हाला जर गणित फर्स्ट टाइम तुमचा संबंध येत असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील भागाकार करू शकतात, काय अडचण नाही. 7 चोक 28, बाकी उरली शून्य, वरची संख्या खाली घेतली, 7 एकी 7, बाकी उरली शून्य, म्हणजे किती उत्तर आलं, 41. मग 41 आणि ह्या दोघांचा गुणाकार, 41 गुणिले 4, 4 एकी 4, 4 चोक 16. आता गुणाकार तर तुम्हाला येतच असेल ना, गुणाकारामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मग पहिला भाग किती मिळाला आपल्याला, 164 चा पहिला भाग मिळाला. मग सेकंड भाग काढण्यासाठी हा 41 तर आपण काढलेला आहे, यांचा दोघांचा भाग देऊन 41 काढलेला आहे. मग दुसरा भाग बरोबर फक्त आपल्याला काय करायचंय, दुसरा भाग बरोबर आपल्याला फक्त काय करायचंय, 41 गुणिले 3, हा तिसरा प्रमाण आहे, म्हणजे दुसरा भाग घ्यायचा. दुसरा भाग किती आहे, बरोबर गुणोत्तर 3 आहे, बस गुणिले 3 करायचे. 3 एक 3, 4 त्रिक 12 बरोबर 123. या पद्धतीने उत्तर आलेलं आहे. बस समजलं का? आता सांग बरं मला, मेसेज करा समजलं नसेल तर परत एकदा, किंवा समजलं आहे का? बाळांनो समजलं आहे का? ओके ओके, पटापट करत जावा रे. गुड. चला पुढचा प्रश्न घेतो आता. ओके, नोटबुक ठेवली ना तुम्ही सोबत? आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला देणार आणि तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे. क्लिअर? समजलं तुम्हाला? तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. 32 40 ला 50 3 मध्ये गुणोत्तरात विभागा. ओके, 32 40 ला 50 3 गुणोत्तरामध्ये विभागा. तुम्हाला मी टायमिंग देईल 30 सेकंद मध्ये उत्तर काढायचे. चला उत्तर काढा आणि टाईप करून पटकन मेसेज करा मला. पुढचा प्रश्न आहे, 32 40 ला 50 3 गुणोत्तरात विभागा. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि पटकन मला आन्सर द्यायचा आहे. ओके, पटकन उत्तर द्या. किती उत्तर येते, काय येते ते. 32 40 ला 50 3 गुणोत्तरात विभागा पटकन, आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. दोनशे 25 आणि 135. ओके, दोघांनी उत्तर दिलं अजून? दिसतंय का तुम्हाला आता?
ओके, चला आता मी उत्तर देतो तुम्हाला. सेम पद्धतीने करणार आपण. हा जो 32 40 आहे या दोन भाग म्हणून तयार झालेली संख्या आहे. मग एक हा पहिला भाग आहे तुमचा, पहिला भाग हा तुमचा दुसरा भाग आहे. तर यांची किंमत आपल्याला दिलेली आहे. तर आपण यामधून पहिला भाग किती आहे आणि दुसरा भाग किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण ठेवणार 32 40 वरती छेदामध्ये काय तुम्हाला सांगितलं मी, गुणोत्तराची काय करायची, बेरीज करायची. मग गुणोत्तराची बेरीज केली आपण 5 अधिक 3 बरोबर 8. मग भागिले किती येणार तुमचा 8 गुणिले पहिला भाग किती आहे 5 म्हणून इथं 5 करणार. हा तुमचा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, या दोन भागामध्ये आपल्याला विभागायचा आहे. तुम्हाला मी बोललोय गुणोत्तराची काय करायची, बेरीज करायची. या गुणोत्तराची आपण बेरीज केली, बेरीज आली 8. 8 आल्यानंतर ती भागिले ठेवायची आणि पहिला पद काढायचा, पहिला भाग काढायचा म्हणून इथं गुणिले 5 करायचा. इथं आपण काढायचा पहिला भाग. ओके, पहिला भाग काढायचा म्हणून गुणिले 5 केलं. 8 आहे की 8, 8 दुने 32, 8 चोक 8 दुने 16 त्रिक 8 चोक 32 शून्य 8 पंचे 40. इथे येणार तुमचा 405. ओके, 405 गुणिले 5, 5 5 25 5 हातच्याला 1 सॉरी 2, 5 0 0 2 2 5 चोक 20. हा पहिला भागाला तुमचा 20 25. हा पहिला भाग येणार तुमचा. मग सेकंड भाग येण्यासाठी काय करावं लागेल, सेम पद्धत आपल्याला वापरावं लागेल. दुसरा भाग येण्यासाठी 32 40 ऑलरेडी यांचा आपण भाग देऊन झालेलं होतं. इथे येणार तुमचं 3 भाग देऊन झालं होतं. 8 आहे की 8, 8 चोक 32 शून्य 8 पंचे 40. इथं 405 गुणिले 3 5 त्रिक. मी डायरेक्ट असं गुणाकार करतोय. ओके, मी डायरेक्ट असं लहान पोरासारखं गुणाकार करत बसत नाहीये. तर या दोघांचं काय करतोय मी, डायरेक्ट गुणाकार करतोय. 5 त्रिक 15 हातच्याला 1, 3 0 0 81 1 3 चोक 12. म्हणजे काय उत्तर येणार, पहिला भाग तुमचा 20 25, दुसरा भाग तुमचा 12 15. हा दुसरा भाग. या पद्धतीने उत्तर तुम्हाला काढायचं आहे. क्लिअर, या पद्धतीने उत्तर काढायचं. तर बघा कन्फ्युजन हा आहे की मी इथं शून्य का घेतलं. बघा 32 40 भागिले 8 आला होता, तर मी इथं शून्य का घेतलं. जर तुमचं नवीन नवीन तुम्ही जर गणित सोडवत असाल तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम होईल, समजणार नाही. त्यासाठी मी परत एकदा सांगतो. ओके, तर बघा 8 चोक 32, इथं 8 चोक होणार तुमचे 32, छेदामध्ये 3 0 2 0. चार संख्या ही खाली घेतली आणि ज्यावेळेस वरची संख्या एक आपण खाली घेतो आणि ती संख्या जर या संख्यापेक्षा लहान असेल, त्यावेळेस वरची संख्या आपण खाली घेतो, ती संख्या जर या संख्यापेक्षा लहान असेल तर इथं आपण ठेवणार शून्य आणि दुसरी संख्या खाली घेणार. म्हणजे दुसरी संख्या खाली घेतली 40 झाली. मग 8 8 पंचे 40, 8 पंचे 40 बाकी उरली शून्य. तर अशा पद्धतीने 405 हा आलेला होता. आता समजलं असेल तर लिहून टाका आणि नाही समजलं तर चार्ट सेक्शन मध्ये सांगा मला. 225 व 135 नाही, उत्तर येणार तुमचं 20 25 आणि 12 15. 2025 आणि 12 15 या पद्धतीने उत्तर येणार. ओके, हे बघा या पद्धतीने उत्तर येणार. तुमचा प्रॉब्लेम हा होता, इथं तुम्ही चुकला असाल. आता समजला का सांगा मला. हो, व्हिडिओ तर टाकणार आहे मी, काय प्रॉब्लेम नाही. लिहून झालं का तुमचं, लिहून झालं. ओके, चला दुसरा प्रश्न घेऊया आता.
दुसरा प्रश्न आहे बघा, खुर्ची व टेबल, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर, यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत, टेबलाची किंमत 441 रुपये आहे. तर खुर्चीची किंमत किती? तर खुर्चीची किंमत काढा. ओके, आता या ठिकाणी खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:7. त्यापैकी टेबलची किंमत दिली आहे 441 रुपये आहे. हा 441 रुपये टेबलची किंमत आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायचंय? खुर्चीची किंमत काढायला सांगितलेली आहे. यासाठी काय करायचंय तुम्हाला बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आणि ही चौथी संख्या असं तुम्ही मानू शकतात. जसं आपण पहिला एक्झाम्पल सोडवलं, चतुर्थ पद काढा, हा जो एक्झाम्पल सोडवलं त्या पद्धतीने आपण यांना मानू शकतो. किंवा खुर्ची छेदामध्ये टेबल बरोबर 3:7 म्हणजे 3/7 या पद्धतीने समीकरण काय करायचं तुम्हाला? तयार करायचं आहे. ओके, समीकरण या पद्धतीने तयार केला. राजेश ओके, तर बघा खुर्ची आणि टेबल याची आपल्याला काय काढायचं? किंमत काढायची. खुर्ची आहे तुमची, खुर्चीची किंमत आपल्याला काय दिलेली आहे माहित नाही, आपल्याला टेबलाची किंमत दिलेली आहे. मग खुर्चीची किंमत मानूया आपण x आणि टेबलाची किंमत आहे आपल्याकडे 441 बरोबर 3/7 या पद्धतीने आपण मान्य करणार. ओके, ओके, तर या पद्धतीने आपण मांडणी करणार. समीकरण या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आपण, तुम्ही आठवा आपला पहिला चॅप्टर कशा पद्धतीने आपण सोडवलं, तर त्या पद्धतीने आपण काय करणार? तिरकस गुणाकार करणार. म्हणजे x गुणिले 7 बरोबर 441 गुणिले 3 या पद्धतीने आपण काय करणार? तिरकस गुणाकार करणार. पुढे काय करणार? हा जो 7 आहे इकडे गुणिले, तर तिकडे जाताना काय होईल? भागिले. म्हणजे 441/3 भागिले 441 गुणिले 3 आणि भागिले हा 7. इकडे तुमचा x बरोबर 441 गुणिले 3 भागिले 7 या पद्धतीने काय झालं? तुमचं समीकरण तयार होणार. पुढे काय करणार आपण? 7×1=7, 7×42, 7×42, 2 उरले 7×3=21. अशा पद्धतीने 7 ने 441 ला भाग दिलं
त्याच्यानंतर 3 त्रिक 9, 6 त्रिक 18, या पद्धतीने 189 रुपये कशाची किंमत मिळणार आपल्याला, खुर्चीची किंमत मिळणार. तर बघा आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी 441 भाग इथं 63 कसा आला, तर 63 या पद्धतीने आला. 441 या ठिकाणी होतं, येथे होतं तुमचं 7, 7 सकम 42, आपण भाग दिला, बाकी उरली 2, 7 त्रिक हा एक खाली घेतला, 7 त्रिक 21, बाकी उरली 0, म्हणून हा 63 या ठिकाणी आला. आणि शेवटी आपण काय केलं, 63 गुणिले 3 केलं, दोघांचा गुणाकार 189 मिळाला. म्हणून म्हणजेच x ची किंमत किती मिळाली आपल्याला, x बरोबर 189, म्हणजे खुर्चीची किंमत किती मिळाली आपल्याला 189, खुर्ची बरोबर 189. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. नोट करून घ्या, समजलं नसेल तर चॅट सेक्शन मध्ये सांगा. चला, समजलं नसेल तर एक चॅट सेक्शन मध्ये सांगा, नसेल काय प्रॉब्लेम असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि ओके, अशा पद्धतीने आपण आज 1 तास लाईव्ह घेतलेला आहे, प्रयत्न केला आपण 1 तास लाईव्ह घेण्याचा, तुम्ही हा नोट करून घ्या. तर बघा आजचा हा आपल्या याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह घेण्याचा पहिला दिवस होता. तर मला आता मी चेक करणार आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आली, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजला की नाही समजलं ते मला बघावे लागतील. आता आपण काय करूया, आता इथं आजचं लेक्चर इथं आपण स्टॉप करूया. जेवढे झाले एक्झाम्पल तेवढे तुम्ही नोट करून घ्या. आणि याच्यानंतर आपण व्हॉट्सअपद्वारे आता जरा मीटिंग घेऊया, व्हॉट्सअप मध्ये जरा चॅट बोलूया आपण या व्हिडिओ संदर्भात, या लेक्चर संदर्भात. ओके, तर आता मी व्हिडिओ कट करतो. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्या बघूया, उद्या आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू आपण.